साल 1950 मध्ये काँग्रेसने आर्टिकल 25 आणले, ज्याच्यानुसार धर्म परिवर्तनाला मान्यता देण्यात आली। पण या आर्टिकलने सर्वात जास्त नुकसान हिंदूंचे झाले, कारण सर्वात जास्त धर्म परिवर्तन हिंदूंचेच करण्यात आले। यानंतर पंडित नेहरूने लगेच आर्टिकल 28 आणले, ज्याच्यानुसार हिंदू आपलं धार्मिक शिक्षण घेऊ शकत नव्हते। पण आर्टिकल 30 नुसार अल्पसंख्याक मात्र आपलं धार्मिक शिक्षण घेऊ शकत होते। यानंतर काँग्रेस सरकारने 1951 मध्ये हिंदू दान अधिनियमाच्या तहत राज्यांना ते अधिकार दिले की ते कोणतेही कारण न सांगता कोणतेही हिंदू मंदिर आपल्या नियंत्रणामध्ये घेऊ शकता। हा कायदा आल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने लगेच 34,000 पेक्षा जास्तही हिंदू मंदिर आपल्या नियंत्रणात घेतले। पण काँग्रेस सरकारने हा कायदा चर्च आणि मस्जिदवर का लावला नाही? तर ही सगळी कारणं भरपूर आहे काँग्रेसला विरोध करण्यासाठी। आमचे शिवराय सांगायचे, मातृभूमीसोबत धर्माचीही रक्षा करा। काँग्रेसने प्रत्येक वेळेस हिंदू संपवण्याचं काम केलं आहे, त्यामुळे गर्व आहे मला की मी काँग्रेस विरोधी आहे। सीताराम, जय शिवराय, लावा ताकद।